Hello, friends. Am I live? Hello. Hi, Prashant. Hello, Praveen sir. Hi. Can you all hear me? आवाज येतोय? Hello. Great. So I think I am bit late. आपण एक मिनिट थांबूया. एक एक 60 seconds. So just all our friends can join. जे कोणी ऑनलाईन असतील. We'll wait for a minute or two. By the way, how are all doing? सगळे कसे आहेत? Enjoying home time? I know कि being staying at home all the time is bit boring. But yes, that's what आपण आज इथं बोलण्यासाठी आलेलो आहोत की हाऊ द मी टाइम इज द बेस्ट टाइम आणि बेसिकली आपण मी टाइम काय आहे ह्याच्याबद्दल थोडंसं आज डिस्कस करणार आहे. व्हॉट इज अ मी टाइम? मी मी आणि माझा मी टाइम हा बेस्ट टाइम कसा असू शकतो ह्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहे. अँड आय एम शुअर मॅक्सिमम लोकांसाठी हा खूप क्वालिटी टाइम असणार आहे. द ओनली थिंग इज दॅट मी ऑनलाईन खूप वेळा वाचलं, खूप ठिकाणी वाचलं की खूप लोक डिप्रेशनमध्ये पण गेलेली आहेत. मे बी फायनान्शियल प्रॉब्लेम्समुळं, मे बी खूप वेळा द रिलेशन्स विथ एव्हरीबडी ॲट होम इज नॉट जस्ट सॉरी देर वॉज अ कॉल. मी एरोप्लेन मोडला शिफ्ट केले. एम आय ऑनलाईन अगेन? एम आय ऑनलाईन? येस. येस. सो आपण मी टाइमला व्हॉट इज अ मी टाइम ना मी थोडंसं डिफाईन करतो. आज सच आपल्याला मी टाइम काय आहे असं कुठे डेफिनेशन मिळणार नाहीये. प्रत्येकासाठी मी टाइम हा वेगळा आहे. लाईक आपल्या सातारकरांना इतके रनर्स भेटलेले आहेत. पीपल एन्जॉय रनिंग. म्हणजे ज्या वेळेला एखादा आपला रनर सकाळी उठून 5 वाजता 6 वाजता उठून तो एक 15 किलोमीटर्स 10 किलोमीटर्स रन करून येतो, दॅट इज द मी टाइम फॉर हिम. द ओल्ड एज पीपल हू गो फॉर अ वॉक इन द इव्हनिंग इन द गार्डन, त्यांच्यासाठी तो मी टाइम आहे. म्हणजे मी टाइम काय आहे ह्या प्रत्येकाचा इतका मी म्हणतो की एक जिव्हाळ्याचा मोमेंट असतो की त्या टाइम मध्ये दॅट पर्सन इज फॉर हिमसेल्फ. ती वेळ म्हणजे फक्त माझी वेळ. मला मला त्या वेळेत माझ्या सर्कलमध्ये कुणीही असलेलं चालत नाही. अँड आय एन्जॉय दॅट मोमेंट. आणि माझं पर्सनल सांगतो, माझ्यासाठी तो मी टाइम हा जनरली रात्रीचा असतो. खूप वेळा तुम्ही मला बघाल की मी ऑनलाईन रात्री दिसेन किंवा मी ऑनलाईन फ्री असतो. आणि मी ऑनलाईन फ्री का असतो की रात्रीच्या वेळेला, ज्या वेळेला अख्ख्या दिवसाचा ताण तणाव, म्हणजे इमॅजिन मला ऑलमोस्ट एक 100 कॉल येत असतील दिवसभरात. प्रत्येक कॉल एक ऑलमोस्ट 1 मिनिटाचा वगैरे असतो, तरी तुम्ही विचार करा 100 200 300 मिनिटं कंटिन्युअसली फोनवर बोलणं आणि प्रत्येकाचे इश्यूज प्रॉब्लेम सो मेनी थिंग्स कम अप. आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर असं होतं की दिस माइंड इज फुल ऑफ सो मेनी थिंग्स इन माइंड की मला मला असं वाटतं की काय म्हणजे दिवस उगवला कुठं आणि गेला कुठं संपला नाही, कळत नाही. ह्या वेळेला आफ्टर ऑल दिस, आफ्टर माय डिनर, आफ्टर माय वॉचिंग सम टी व्ही, आफ्टर माय टाइम विथ माय किड्स,
आफ्टर ऑल दॅट ना एक 10, 10:30, 11 वाजले की आफ्टर दॅट माय मी टाइम स्टार्ट्स. आणि ह्या वेळेत मी काय करतो, मी म्युझिक ऐकतो, मी माझे आवडते भरपूर बुक्स बुक्स रिडिंग तर मला भयंकर आवडतं. तर मी बुक्स वाचतो. बुक्स वाचल्यानंतर मला एक सवय आहे की प्रत्येक बुक झाल्यानंतर मी त्या बुकबद्दल मला काय वाटलं आणि मी काय त्यातनं शिकलो, माझा एक परव्ह्यू काय होता त्या बुकचा, तो मी लिहून काढतो. आणि असं लिहिता लिहिता मला इतक्या वेळा जाणवलंय की मी असं 11:30, 12 वाजता लिहायला सुरुवात केली आणि पहाटे 3 वाजले, 4 वाजले, बट आय एम स्टील रायटिंग. म्हणजे कधी 10 पेजेस लिहून झाले, कधी 15 पेजेस लिहून झाले. आणि स्ट्रेंज थिंग तुम्हाला सांगतो, आफ्टर दॅट मोमेंट मी ज्या वेळेला 1 दिवसानंतर, 2 दिवसानंतर मी काय लिहिलं त्या बुक बद्दल किंवा एखाद्या मूव्ही बद्दल किंवा एखाद्या सिरीज बद्दल काय लिहिलं हे जेव्हा मी वाचतो ना, मला आश्चर्य वाटतं की अरे हे मी कसं काय लिहिलं. इज दिस रिअली व्हॉट आय एम फिलिंग. म्हणजे मी काय लिहिलंय, मला असं वाटतं की सम रायटर हॅज रिटन दॅट पार्ट, की ऍक्च्युली असं आहे का. ऍक्च्युली आपल्याला इतकं डीपली एखाद्या आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एखाद्या गोष्टीबद्दल किती विचार डीपली शिरलेला असतो हे आपल्याला त्याच्यातनं कळतं. सो जस्ट इमॅजिन करा की हा मी टाइम तुम्हाला कुठं घेऊन जातो. हा मी टाइम तुम्हाला कॉन्शियस माइंड मधनं एक सबकॉन्शियस माइंड मध्ये घेऊन जातो. आज मी सुरुवात केली डायरेक्टली एखाद्या टॉपिकला, बिकॉज वी वर वेटिंग फॉर आवर फ्रेंड्स टू कम. आय वॉन्ट टू थँक श्रीनिवास फाउंडेशन, फॉर श्रीनिवास पाटील फाउंडेशन फॉर लॉन्चिंग दिस ग्रुप. तू चल रे पुढं सातारकर, तुला भीती कशाची. आणि मला वाटतं की अशा टाईपचे ग्रुप्समध्ये मॅक्सिमम लोकांनी जॉईन व्हायला पाहिजे, की जिथं पीपल कम अहेड, कम टुगेदर टू फॉर्म अ सोशल कनेक्शन, की ज्याच्यामुळं आपल्याला एकटेपणा वाटत नाही. आणि इतकं बरं वाटतं की मला असं वाटतं की मॅक्सिमम लोकांकडं ही ड्युटी आहे प्रत्येक व्यक्तीची ग्रुपमधल्या, की त्यांनी ऍटलिस्ट एक 8-10 लोकांना कनेक्ट केलं पाहिजे. आणि दिस ग्रुप शुड ग्रो वेअर पीपल, कम्युनिटी कम्स टुगेदर टू हील इच अदर. दे कम टुगेदर टू फॉर्म सच काइंड ऑफ बॉन्डिंग विथ इच अदर, की ज्याच्यातनं आपल्याला डिप्रेशन येत नाही, ज्याच्यातनं आपल्याला जे एक एकटेपणा वाटतो तो राहणार नाही. आणि दॅट्स वाय आय एम व्हेरी मच थँकफुल टू श्रीनिवास पाटील फाउंडेशन अँड ऑल द मेंबर्स ऑफ द ग्रुप. दे आर डुईंग ग्रेट. मी लेटली जॉईन झालो या ग्रुपला, बट मी सगळ्यांचे व्हिडिओज पाहिले. आणि दोज व्हिडिओज वेअर 15-20 मिनिट्स वेअर, पण ते इतके रिजेन्युएटिंग होते. आणि होतं काय की ज्या वेळेला आपण आपल्या लोकांना ऑनलाईन ऐकतो, व्हिडिओज भरपूर बघतो आपण युट्यूबवर, FB वर भरपूर बघतो, पण एक कनेक्शन होत नाही. पण आज ज्या वेळेला आपली लोक आपल्याला एखाद्या कन्सेप्ट बद्दल सांगतात, काल प्रवीण सरांनी गाड्यांबद्दल सांगितलं, ढाणे मॅडमनी आपल्याला किड्स बद्दल सांगितलं, असं अनसोया टोल्ड एक्सलंट अबाउट रिडिंग बुक्स. म्हणजे मला ते इतकं व्हिडिओ तो आवडला तिचा पण, की ह्या प्रकारे जिथं तुम्ही आपल्या लोकांना आपल्याला काहीतरी एक्सप्लेन करताना कनेक्ट करता, दॅट गिव्स यू अ व्हेरी डिफरंट टाइम. आणि हा मी टाइम आपल्या आयुष्यात का महत्वाचा आहे मी तुम्हाला सांगतो, की दिस मी टाइम दिस मी टाइम इज द रिअल टाइम जेव्हा तुम्हाला स्वतःला ओळखता. म्हणजे आपण म्हणतो ना की दिस इज द मेडिटेशन टाइम. आपण म्हणतो की मेडिटेशन आपण केलं पाहिजे. मेडिटेशन काय होतं, मेडिटेशन गिव्स यू अ काइंड ऑफ मेंटल रिलीफ, की ज्याच्यातनं तुमचे सगळे स्ट्रेस पास आउट होतात. बट मेडिटेशन सोपं आहे का? ऍक्च्युली खूप सोपं आहे, पण सोपं आहे का? नाही, बिकॉज आपलं मन शांत नाहीये. वी आर नॉट दॅट सायलेंट, वी आर नॉट दॅट कंपोज्ड विथ अवर सेल्स, की मी एक ठिकाणी शांत बसू शकतो. मला तुम्ही सांगा की एक शेवटचा मोमेंट सांगा, की ज्या मोमेंटमध्ये एक 15 मिनिटं, 20 मिनिटं किंवा अर्धा तास तुम्ही पूर्ण जागे होता, बट यू आर ब्लँक. ब्लँक म्हणजे काहीही विचार नव्हता, कोणाचाही विचार नव्हता, कुठलंही प्रेशर नव्हतं. हे लॉकडाऊन, हे कोरोना, हे काही नव्हतं. कॅन यू टेल मी दॅट वन मोमेंट. तुम्हाला माहिती आहे हा खूप टफ पार्ट आहे. आपण असा 1 किंवा 2 मिनिटाचा मोमेंट जरी आपल्या आयुष्यात आला असेल ना, तरी यू हॅव अचिव्ड अ लॉट. आणि त्यासाठी आय रिक्वेस्ट ऑल माय फ्रेंड्स हु आर वॉचिंग दिस, की तुम्ही मेडिटेशनची सवय स्टार्ट करा आणि स्टार्ट विथ 2 मिनिट्स. फक्त 2 मिनिटं घड्याळ लावा, 2 मिनिटं वाजले, 2 मिनिटानंतर गजर वाजला की यू स्टॉप इट, बट स्टार्ट इट. मेडिटेशन मध्ये काय करायचंय, कसं करायचंय, कसं मेडिटेशन शुड हील यू, हाऊ यू शुड मेक फील युअर सेल्फ इन टर्म्स ऑफ मेडिटेशन, हे आपण नंतर बोलू किंवा पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये बोलू. पण मेडिटेशन स्टार्ट करा. मला माहिती आहे खूप जण आहेत जे ऑलरेडी मेडिटेट करतात, त्यामुळे मी आता त्याच्यातनं काही एक्सप्लेन करणार नाही. बट मेडिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. द मोमेंट यू स्टार्ट फीलिंग कनेक्टेड टू युअर सेल्फ, हा तुम्हाला जगातलं काही जगात जे काही प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत. इमॅजिन करा की तुमचं एक घर आहे.
आणि तुमच्या घरात यू आर द मेन पर्सन ऑफ युअर हाऊस. हजबंड वाईफ तुम्ही डिसाईड करता की आम्ही किती वाजता उठायचं. तुम्ही डिसाईड करता की आमच्या घरातले रूल्स काय असले पाहिजेत. आम्ही प्रत्येकानं स्वतःची रूम कशी ठेवायची, बुक शेल्फ आपलं कुठं असलं पाहिजे. आपण इमॅजिन करा की हे सगळे रूल्स आहेत ना, आपण घरातली लोक डिसाईड करतो. आज मी बाहेरचा व्यक्ती एक तुम्हाला येऊन जर का सांगितलं नाही हा उद्यापासून तुम्ही रात्री 7 वाजता नाही जेवायचं, उद्यापासून तुम्ही रात्री 10 वाजता जेवण चालू करायचं, तर तुम्ही ऐकाल का माझं? तुम्ही काय म्हणाल, अरे यार, यू आर अन आउटसाइडर. वाय आर यू, तुम्ही तू 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 आमच्या घरातले रूल्स का ठरवतोय? आणि अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं की हे घर म्हणजे एक न्यूक्लियस. हा जो घर असतो ह्याचा जो काय आधारस्तंभ म्हणजे घरातला पुरुष, स्त्री, मुलं हे मिळून जे ठरवतात, तो किती महत्वाचा पार्ट आहे. आणि हा त्यांनीच ठरवला पाहिजे. बाहेरच्या माणसाने येऊन का सांगितलं पाहिजे? अगदी बरोबर आहे तुमचं की मी येऊन तुम्हाला सांगितलंच नाही पाहिजे. पण मला हेच म्हणायचं की जर का बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरातले गोष्टी डिफाईन करू शकत नाही, मग बाहेरच्या ह्या बातम्या, ह्या करोना, हे लॉकडाऊन, हे प्रेशर्स तुमच्या तुमच्या घरात आणि तुमच्या स्वतःच्या अंतर्मनात का इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे? व्हाय डोंट यू डिफाईन युअर इनर पीस? Why should something come from outside and hamper your life? पीस का जावा आपला? लक्षात घ्या की 99% ऑफ द टाइम आपण ना बाहेरच्या गोष्टींमधनं इव्हॉल्व्ह होतो. आज मी जर का तुम्हाला विचारलं ना की तुम्हाला स्वतःला डिफाईन करा, यू विल टेक मोर दॅन 1 hour टू टेल फ्यू वर्ड्स अबाउट युअर सेल्फ. त्याचं रिझन माहितीये, बिकॉज बिकॉज आपण स्वतःला कधी डिफाईन केलेलंच नाहीये. यू यू डोंट नो द रिअल युअर सेल्फ. आज जेव्हा मी म्हणतो ना की तुमच्याकडं कपडे आहेत का, गाडी आहे का, मालमत्ता आहे का, जे काय आहे का, तर त्याचा अर्थ काय होतो माहिती का? तुम्ही म्हणाल की येस, आय हॅव अ कार, दिस थिंग बिलॉंग्स टू मी. आय हॅव अ हाऊस, दिस थिंग बिलॉंग्स टू मी, दिस हाऊस बिलॉंग्स टू मी. बिलॉंग्स टू मीचा अर्थ काय माहितीये का? ती माझी वस्तू आहे. पण माझी वस्तू आहे, पण मी कुठे आहे? तुमच्या लक्षात आहे मी काय सांगतो? तो मी जो आहे ना, मी म्हणजे तो सेल्फ आतला. हॅव यू एव्हर फाउंड युअर सेल्फ? जस्ट विचार करा. इफ इफ एव्हर यू हॅव गॉट टाइम फॉर युअर सेल्फ ना, मी तुम्हाला एक होमवर्क सांगेन. एक कागद घ्या आणि एक पेन घ्या. आणि रात्री बरं का, म्हणजे ज्या वेळेला सगळे झोपलेत, सगळं शट ऑफ करा. नो म्युझिक, नो नॉईज, नथिंग. नो मेडिटेशन. म्हणजे धिस इज ऑल्सो मेडिटेशन, मी तुम्हाला सांगतोय ते. सगळं आहे आणि तुम्ही शांत बसा, कागद पेन घ्या आणि स्वतःबद्दल लिहा. स्वतःच्या आयुष्याबद्दल लिहा. बघा, आपल्या आयुष्यातले 35-40 वर्ष तुमचे गेले. समवन माय बी 30, 35, 40, 45. तुमच्या आयुष्यातले इतके इतके वर्ष गेलेत आणि आपण असं म्हणतो की जी लिव्हेबल लाईफ आहे, एन्जॉयबल लाईफ आहे, ती मी 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 म्हणतो की 50, 55, 60 मॅक्स. म्हणजे आज जर का मी 40 आहे तर माझ्याकडे राहिलेत 20 वर्ष. 40 वर्ष माझी अशीच गेली आणि मला कळलं सुद्धा नाही. मग 20 वर्ष त्याला किती वेळ लागतील? अँड स्टील आय हॅव ड्रीम्स. मला ड्रीम्स काय आहेत? माझे ड्रीम्स कसे असतात आजकाल की आय वॉन्ट टू हॅव 2 more कार्स, आय वॉन्ट टू हॅव अ बिग बंगलो इन महाबळेश्वर, आय वॉन्ट टू हॅव अ फ्लॅट इन पुणे, आय वॉन्ट टू roam whole world, I want to have a bank balance of crores of rupees or lakhs of rupees. Still dreaming, still. When will I stop? When will I stop and where will I stop? That तो जो आपल्या मनात एक शांतपणे आणि एक अचिव्हमेंट आपली आत आली पाहिजे ना, ती आपल्याला कळतच नाही. ऍट द एज ऑफ 60 आपण विचारतो, यार आयुष्य गेलं, आपण काय केलं? हा प्रश्न 60ला नाही, हा प्रश्न आपल्या आयुष्यात जेव्हा आपण 10 वर्षाचे असतो ना तेव्हा पडला पाहिजे. दॅट इज द रिअल क्वेश्चन. तुम्ही बघा, आज आय एम अ चार्टर्ड अकाउंटंट, मी प्रॅक्टिस करतो. मला मला जर का कोणीतरी येऊन विचारलं की अरे माझी बॅलन्स शीटला प्रॉब्लेम आहे, माझा फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, मी झटकन सॉल्व्ह करतो. हा, पण तोच जर का माझ्या आयुष्यात किंवा दुसऱ्याच्या आयुष्यातनं मी माझ्या आयुष्यात पाहिलं तर मला माझे सोल्युशन सापडत नाही. आय हॅव टू समटाइम डिस्कस माय फायनान्शियल इश्यूज विथ समबडी एल्स. अरे ह्याच्या केसमध्ये मी काय केलं पाहिजे? दॅट इज आवर लाईफ. की आपण आपण इमॅजिन करा की आपण स्वतः सॉर्टेड नाहीये. मी एक खूप छान छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. एक छोटासा असा एक देश असतो आणि तिथला राजा खूप धर्मी असतो, खूप खूप धर्मी असतो. पण असा प्रसंग आलेला असतो की त्याला मूल बाळ नसतं आणि पूर्ण राज्यात असं एक प्रेशर असतं की आता ह्या राज्याला कोण सांभाळणार?
त्या राज्याची वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की ते अख्खं राज्य जे आहे त्या राज्याच्या चारी बाजूने नदी असते. त्या नदीच्या पलीकडे घनदाट जंगल असतं आणि त्या जंगल आणि नदीमुळं ते राज्य असं प्रोटेक्टेड असतं की त्या राज्याला कोणीही बाहेरनं येऊन अटॅक करू शकत नाही आणि त्याला टेक ओव्हर पण करू शकत नाही. हं? आता इश्यू बाहेरचा नाहीये, इश्यू आता आतला आहे. इमॅजिन करा की त्यांना आता हे राज्य पुढं चालवायला अ, अ, कोणी मूलबाळच नाहीये, त्यांना संतान नाहीये, पुढं त्यांना ही गद्दी द्यायची कोणाला, हा विषय झाला. आणि हा इश्यू डिस्कस करता करता मंत्रिमंडळात खूप वेळा राजा मंत्रिमंडळ सगळे बसतात आणि ह्याला सोल्युशन काय मग आता, की उद्या जर का राजाला काय झालं तर हे पुढं राज्य चालवणार कोण? तर एक असा कन्सेन्सस येतो, असा एक सगळे मिळून ठरवतात की आपण एक काम करू, आपल्याच राज्यातली जी यंग जनरेशन आहे त्यातल्या कोणाला तरी आपण ते गद्दीवर बसू आणि बाकी सगळ्या मंत्रिमंडळानं त्यांना त्या व्यक्तीला राजासारखाच मान द्यायचा आणि मंत्रिमंडळातलं कोणी होऊ शकणार नाही. फक्त गावातला एक यंग व्यक्ती, अंदाजे धरून चला जो 25 ते 30च्या मध्ये असेल, त्यांचा आपण एक लिस्ट करायची आणि त्या लिस्टमध्ये आपण त्या लिस्टमधनं एक चिठ्ठी उचलायची त्या यंग मधनं आणि त्या व्यक्तीला तिथं राजा करायचा. पुढचे रूल असे आहेत की तो राजा एकच वर्ष राजा राहू शकतो. त्याने एका वर्षात जे काही करायचंय, जे राज्य त्याला चालवायचं हे करायचंय आणि शांतता आणायची किंवा जे काय करायचंय तो रूल करणार, तो सांगेल ती पूर्व दिशा. आणि झालं, एक दिवस ती वाईट बातमी आली की जो राजा होता तो गेला आणि पूर्ण प्रजा एकदम डल झाली होती. त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या, एका व्यक्तीची चिठ्ठी निघाली आणि तो राजा म्हणून तिथं डिक्लेअर झाला. एक वर्ष त्यानं राज्य केलं. राज्य करताना त्यानं काय काय केलं? त्यानं राज्य करताना सगळ्यात सुरुवातीला 1 महिना तर त्यानं फुल एन्जॉय केला. म्हणजे दासदासी असो, फिरणं असो, पैसे उडवणं असो, प्रत्येक गोष्ट त्यानं केली. 2 महिने, 4 महिने, 6 महिने, 6 महिन्यापर्यंत त्यानं खूप एन्जॉय केली. 6 महिन्यानंतर तो डिप्रेशन मध्ये जायला लागला. का? कारण पुढचा एक रूल असा होता की 1 वर्षानंतर त्या राजाला नदी क्रॉस करून जंगलात सोडून द्यायचं आणि त्या जंगलातनं आजपर्यंत कोणीही वाचलेलं नाहीये. तो रूलच होता. 1 वर्ष तुम्हाला जर का चिठ्ठी तुमची लागली तर तुम्ही राजा होऊ शकता, पण राज्य केल्यानंतर तुम्हाला 1 वर्षानंतर जंगलात सोडलं जाईल आणि मग नेक्स्ट ज्याची चिठ्ठी निघेल तो राजा होणार. असं पहिला राजा गेला, दुसरा राजा गेला, तिसरा राजा गेला, 10-20 राजे गेले आणि प्रत्येकानं 1 वर्ष राज्य केलं, 1 वर्ष पूर्ण एन्जॉय केलं. एन्जॉय केल्यानंतर मात्र रडत रडत त्याला जंगलात सोडलं गेलं आणि तिथं प्राणी वगैरे सगळे असणार, तिथं त्याला ही नेव्हर केम बॅक, ही इज डेड. एकदा प्रल्हाद नावाचा एक मुलगा असतो, त्याची चिठ्ठी निघते. प्रल्हाद लहानपणापासून त्याला आई वडिलांनी खूप प्रेमानं आणि खूप ध्यान धर्म आणि सगळं करून मोठं केलेलं असतं आणि त्याची चिठ्ठी निघते आणि तो राजा होतो. राजा झाल्यानंतर काय होतं की राजा झाल्यानंतर तो पहिला महिनाभर काहीच करत नाही, तो अजिबात पैसे उडवत नाही, तो काही करत नाही, तो फक्त राज्य पूर्ण बघतो काय कसं आहे ते. आणि 1 महिना गेला, 2 महिना गेला, तो खूप इतक्या सुंदर प्रकारे राज्य चालवतो की लोकांना वाटतं की खरोखर आपलाच राजा आलेला आहे, रादर आपला राजापेक्षा सुद्धा 4 स्टेप्स पुढे जाऊन हा राजा आहे. आणि प्रल्हाद इतके प्रॉपर रूल्स काढतो, इतके तो म्हणजे एका व्यक्तीला सुद्धा त्याच्याबद्दल निगेटिव्ह व्ह्यूज नसतात. आता होतं काय की वर्ष होत आल्यानंतर, गंमत बघा, वर्ष होत आल्यानंतर पहिल्यांदा असं होतं की पूर्ण जनतेला वाईट वाटतं की अरे 1 वर्ष झालं, आता ह्या इतक्या चांगल्या मुलाला, ज्यानं राज्य इतकं चांगलं चालवलं, त्याला आपल्याला जंगलात सोडायला लागणार आहे आणि परत माहित नाही तसं राज्य करणारं कोणी येईल का नाही. पण काय, दिवस आहे, रूल्स आहेत आणि त्याला 2 जण नाव मध्ये बसून जंगलात सोडायला निघतात आणि हा एकदम निवांत असतो, ह्याला काही फरक पडत नाही, एकदम निवांत. आणि बोटमधनं त्याला घेऊन चाललेले असतात. नदी क्रॉस करून, लांब नदी क्रॉस करून सोडून, जिथं त्यावेळेला त्याला त्या जंगलाच्या मेन मेन गेट म्हणू आपण, तिथं सोडायला जातात. तर तिथं ते त्याला नाव मध्ये घेऊन जाणारे 2 जण असतात, ते हक्केबक्के राहतात. कारण तिथं तो उतरणार त्याच्या आधी तिथं इतकं भलं मोठं सैन्य उभं असतं आणि प्लस तिथं एक इतकी सुंदर तरुणी उभी असते त्याचं ग्रीट करण्यासाठी की तो आला म्हणून. आणि तो तिथं उतरतो, तो इथं उतरतो आणि ती मुलगी त्याच्या गळ्यात, प्रल्हादच्या गळ्यात हार घालते आणि पूर्ण तिथं बघितलं तर हजारोनं सैन्य मागं उभं असतं. तर त्यांना तो काय करतो,
तो त्या 1 वर्षात तो स्वतःचं राज्य तर चालवतोच, पण तो जंगलाच्या पलीकडे जाऊन पूर्ण एका साईडला स्वतःचं राज्य त्यानं उभं केलं. त्यानं तिथल्या गोरगरीब लोकांना शिकवून सगळं करून मोठं सैन्य तयार केलं. तिथंच त्याने एका मुलीशी लग्न केलं आणि तिला राणी केलं. आणि रादर तो वाट बघत होता की 1 वर्ष झाल्यानंतर मी त्या राज्यात जाऊन ह्याच्यापेक्षा डबल मोठं राज्य करेन. नॉट जस्ट दॅट, तो तिथून येऊन ह्या राज्याला टेक ओव्हर करतो, तो इथं जिंकतो आणि रादर हे राज्य पण खुश असतं की तोच राजा आम्हाला लाभला. म्हणजे इमॅजिन करा, 1 वर्षाच्या मुवमेंटमध्ये, 1 वर्षाच्या टाइममध्ये त्यानं त्याच्या अपॉर्च्युनिटीचा किती फायदा उचलला. म्हणजे देअर वॉज डिस्ट्रेस. आज आपण तसेच आहोत लॉकडाऊनमध्ये, की आपल्याला बाहेरचं जग अजिबात दिसत नाहीये, आपण काय करावं आपल्याला कळत नाहीये. वी आर लॉकडाऊन. बाहेरनं कोणी येऊन तुम्हाला हर्ट करणारच नाहीये. मग तुमचं जे राज्य आहे त्या राज्याला तुम्ही किती वर आणलं पाहिजे. यू आर द किंग. हाऊ आर यू गोइंग टू बिल्ड युअर सेल्फ. मी तुम्हाला सांगतो की हा जो राजा, ज्या प्रल्हादनं ज्या प्रकारे स्वतःचं राज्य, स्वतःचा मी टाइम वापरला, तो कसा वापरला त्यानं, की त्यानं नॉट जस्ट एक्झिस्टिंग पोझिशन बट फ्युचर पोझिशन सिक्युअर केली. त्यानं फक्त एवढं नाही केलं की त्याचा व्ह्यू एवढा नव्हता की फक्त माझ्याबद्दल विचार करावा. त्याने 1 वर्षाचा विचार नाही केला, त्यानं पुढच्या 100 वर्षांचा विचार केला. त्यानं त्याचं पूर्ण राज्य उभं केलं. इमॅजिन, दिस इज व्हॉट यू कॅन डू नाव. हा लॉकडाऊनचा मोमेंट हा सगळ्यात पॉझिटिव्ह मोमेंट आहे. इमॅजिन करा फ्रेंड्स, की ह्या मोमेंटमध्ये जर का तुम्ही तुमच्या आयुष्याचे फ्युचर प्लॅन्स मांडले, काय असतील नसतील ते, आय एम नॉट सेईंग की जस्ट पुट डाऊन समथिंग ऑन पेपर ऑर डू समथिंग, फाइंड युअर सेल्फ. मी ह्याच्यात अजिबात सांगत नाही की मी किती पैसा कमवायचा ठरवा. मी सांगत नाही की तुमच्या आयुष्यात किती घर पाहिजेत, बंगले पाहिजेत, हे पाहिजेत, ह्याचं नाही सांगत आहे मी तुम्हाला. मी सांगतोय की तुमचं आयुष्य जस्ट सर इव्हॅल्युएट करा प्रत्येकानं, की आज राईट फ्रॉम झिरो वेन यू आर बॉर्न टिल टुडे तुम्ही जे फेज पास करत आलेला आहात, त्या फेज नंतर राहिलेलं आयुष्य हे त्याच्यापेक्षा कमी आहे. तुम्हाला आज जर का अनकंटेंटेड वाटते, आज जर का तुम्हाला वाटते की मी कुठेही नाहीये, मी खूप दुःखी आहे, मला काहीच सापडलेलं नाहीये, मी कुठंच आयुष्यात पोहोचलेलं नाहीये, असं जर का तुम्हाला वाटत असेल, तर मला सांगा, उरलेलं आयुष्य तर त्याच्यापेक्षा कमी आहे. हाऊ विल यू अचीव, हाऊ विल यू रीच देअर, अँड व्हॉट विल बी युअर स्टेटस ऍट दॅट पॉइंट. आपण 60 धरूया, 60ला तुम्ही काय असणार आहे. विल यू बी मेंटली सो रिलीव्ड, सो सेल्फ कंटेंटेड, एवढं तुम्हाला स्वतःबद्दल कॉन्फिडन्स असेल का, की मी माझं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे जगलो. आणि लोक मे बी काउंट करतात इन टर्म्स ऑफ मनी, इन टर्म्स ऑफ सेक्युरिटी, इन टर्म्स ऑफ सगळं, पण मी नाही काउंट करत. मी मी मला जनरली बरेच वेळा मित्र सोडवतात की अरे आता तुझं जरा पोट सुटलेलं वाटतंय, तू बरंच आता पैसे कमवायला लागलास किंवा हे करायला लागलायस किंवा काय, आता जरा जिम कर. बट यु नो फ्रेंड्स, मी पाहिले की किती हेल्दी राहणारी लोक आहेत आणि खूप फिजिकली स्ट्रॉंग आहेत, बट समवेअर डाऊन द पॉइंट जेव्हा रात्र होते ना, इवन दे हॅव टीयर्स इन देअर आईज. त्यांना झोप येत नाही. ओके. आणि ऑन द अपोजिट साइड मी माझं सांगतो की तो मी टाइम ज्या वेळेला मी यूज करतो, आणि माझ्या मी टाइमला लिमिट नाहीये. मी कधी कधी बसलो तर मी पहाटे 6 वाजेपर्यंत पण बसतो, अँड आय एम नॉट ऑनलाईन, आय एम विथ माय सेल्फ. मी म्युझिक ऐकेन, मी गाणं गातो, मी माझ्या स्टोरीज लिहितो, मी माझं राईटअप करतो, अँड आय एम नॉट ऑनलाईन. मी सोशल नाहीये, मी खूप कमी सोशल वापरतो, बिकॉज बिईंग सोशल ना, सोशल जास्तीत जास्त राहून तुम्ही स्वतः एकटे पडता. सो बी विथ युअर सेल्फ. हा मी टाइम यूज करून जेवढं तुम्ही स्वतःला कॉन्फिडंट कराल, तेवढे तुम्ही स्ट्रॉंग व्हाल. सर, फिजिकल फिटनेस बरोबर मेंटल फिटनेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. एकदा तुमचं पोट सुटलं असेल, तुम्ही हेल्दी नसाल तरी सर चालेल, पण मेंटली फिट असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. अँड मेंटली फिट इज अ पर्सन हू युजेस मोस्ट पॉझिटिव्हली हिज मी टाइम. हा मी टाइम तुमच्या आयुष्यात फार गरजेचा आहे, आणि हा फक्त तुम्ही आणू शकता. सर, तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे की तुम्ही स्वतःचा मी टाइम प्रॉपर प्लॅन करा. यू हॅव टू हॅव दॅट अलोन बेस्ट मोमेंट ऑफ टाइम विथ युअर सेल्फ. आणि तुम्ही लिहायला सुरुवात करा. मी तुम्हाला अजून एक छोटासा माझा किस्सा सांगतो. मी CA करताना, मी पुण्याला होतो 3 वर्ष CA करताना, आणि एकदा एक 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 टाइम माझ्या आयुष्यात असा आला होता की आय हॅड अ फाईट विथ एव्हरीवन इन माय ऑफिस. आमचा एक 10-15 जणांचा ऑफिसमध्ये स्टाफ होता, आणि फॉर सम इश्यू, स्टुपिड इश्यू, फॉरगेट द इश्यू, पण मी माझ्या सगळ्या मित्रांशी चिडलो होतो, आणि फॉर सम टाइम आय वॉज नॉट टॉकिंग विथ देम ऑल. ग्रॅज्युअली सगळं नॉर्मल झालं, सगळं झालं, आणि अ पॉइंट केम इन लाईफ वेन वी ऑल वेअर बेस्ट बडीज.
आणि माझ्या फ्रेंड्सला प्रत्येकाला काहीतरी इश्यूज होते आयुष्यात, इन्क्लुडिंग मी, मला पण इश्यूज होते. तर मी एकदा बसलो आणि मला एकदम असे डोळ्यातनं अश्रू यायला लागले की मी काय केलं पाहिजे, की मी किती हतबल, मी काहीच करू शकत नाही. वी कांट सॉल्व इश्यूज ऑफ आवर फ्रेंड्स सो मेनी टाइम्स. तुम्हाला खोटं वाटेल मी काय केलं. त्यावेळेला मोबाईल नव्हते. 1998ची बाब आहे. 1998-99 त्यावेळेला मोबाईल वगैरे नव्हते आणि लॅपटॉप कॉम्प्युटर फार लांब होतं आणि माझा स्टायपेंड ₹110 होता. मला ₹110 पगार होता. आणि मी दर महिन्याला घरी एक पत्र लिहायचो. मला लिहायची सवय होती. तर मी एक पत्र लिहायचो. तर मी त्यावेळेला म्हटलं की आज एक काम करूया, आज देवाला पत्र लिहूया. त्या पत्राची कॉपी माझ्याकडे अजून पण आहे. आणि मी ते इनलँड लेटरमध्ये 2 पानी इनलँड लेटरमध्ये देवाला पत्र लिहिले होते. माय डिअर गॉड. अँड आय रोट ईच अँड एव्हरी इश्यूज ऑफ माय लाईफ इन दॅट लेटर. मी माझ्या आयुष्यातला प्रत्येक प्रॉब्लेम, प्रत्येक छोट्या, आणि मी सांगतो तुम्हाला, माझे नाही, इवन माय फ्रेंड्स, म्हणजे वन ऑफ माय क्लोजेस्ट फ्रेंड हॅड वॉन्टेड टू मॅरी समवन, पण घरचे दोन्ही ऍग्री होत नव्हते. तर तो सुद्धा इश्यू मी त्यात लिहिला होता की माझी एक मैत्रीण आहे, तिला ह्याच्याशी प्रेम आहे, त्यांचं लग्न होत नाहीये, गॉड हेल्प अस आउट, गॉड हेल्प अस आउट. आणि म्हणजे मी त्यावेळेला खूप बालिश वाटलं होतं, बट आय फेल्ट की देर वॉज नो अदर ऑप्शन अँड आय रोट इट डाऊन. तुम्हाला खोटं वाटेल, मी आज ते पत्र तुम्हाला दाखवू शकतो. त्या पत्रात मी जे जे लिहिलेलं आहे, प्रत्येक गोष्टीला विदिन नेक्स्ट 1 वीक सोल्युशन आलं होतं, इन्क्लुडिंग माय फ्रेंड गॉट मॅरिड टू द सेम गाय. आज माझ्या त्या मित्रांना मैत्रिणीला माहित नाहीये की मी हे त्या पत्रात लिहिलं होतं, बट आय रोट इट फॉर देम. आणि मी असं समजतो की त्यावेळेला काय झालं माहितीये का, मी ज्या वेळेला रात्री 12-1 वाजता ते पत्र लिहायला बसलो आणि लिहिताना माझा कॉन्शियस माइंड डिझॉल्व्ह झाला आणि सबकॉन्शियस माइंड जागा झाला. आणि सबकॉन्शियस माइंड इज अ माइंड विच कनेक्ट्स डायरेक्टली टू द नेचर, आणि नेचर इज द रिअल गॉड. ज्या वेळेला तुम्ही पॉझिटिव्हली विथ द रिअल डीप हार्ट तुम्ही एखादी गोष्ट पत्रात लिहिता आणि तुम्ही ती कनेक्ट करता नेचरशी, तर यू विल 110% गेट युअर सोल्युशन्स. सर, आयुष्यात असा कुठलाही प्रॉब्लेम नाहीये की जो सॉल्व्ह नाही होऊ शकत. एव्हरीथिंग इज सॉल्वेबल. तुम्ही जर का आता रिसेंटली इरफान खान गेला, लेजेंडरी ऍक्टर, म्हणजे आय रिअली क्राईड दॅट नाईट, आय हॅड टीयर्स. आणि मी एक जवळजवळ 1.5 पान त्याच्याबद्दल लिहित बसलो होतो. आय डिडंट पोस्ट इट, बट आय रोट अबाउट हिम. आणि सॅल्यूट टू हिम. म्हणजे का सॅल्यूट, तर वन ऑफ अ पर्सन की ज्यानं आयुष्यात स्वतःचे रूल्स बनवले, स्वतः त्या आयुष्यात, माझ्याकडे आता शब्द खूप कमी पडतात, आय कांट डिस्क्राईब हिम. पण इरफान खान ज्या प्रकारे त्यानं स्वतःचं आयुष्य वर आणलं, ऍट द एज ऑफ 53 ही वॉज सेल्फ कंटेंटेड. ही हॅड ड्रीम्स. त्याला का जगायचं होतं, त्यानं सांगितलं मला जगायचंय फक्त कारण की मला माझ्या बायकोसाठी जगायचंय, बिकॉज आय डोंट वॉन्ट हर टू फॉल अलोन, ऑर एल्स ही वॉज कंटेंटेड. तो म्हटला की माझ्या आयुष्यात मला तसं तर मला सगळंच मिळालेलं आहे. अँड इफ यू रीड द लेटर विच ही हॅज रिटन इन द एंड, अँड वन ऑफ माय फ्रेंड्स टोल्ड मी की प्रफुल ते पत्र वाचतो, आणि मी ते गुगल करून वाचलं. आय हॅड टीयर्स इन माय आईज. सेम वे आपण आपल्या आयुष्यात ना सगळं बाजूला ठेवून आपण काय अचीव केलंय, तुमच्याकडे काय डिग्रीज आहेत, तुमच्याकडे काय मालमत्ता आहे, किती फ्रेंड्स आहेत, किती फ्रेंड्स नाही आहेत, तुमच्या फेसबुक अकाउंटला किती कनेक्ट झालेत, तुमच्या इंस्टाग्रामला किती लाईक्स आलेत. सर, फॉरगेट एव्हरीथिंग. ट्राय टू फाइंड दॅट मी इन युअर सेल्फ. ज्या वेळेला तुम्ही स्वतःला शोधाल, ज्या वेळेला तुमच्या आयुष्यात तो पॉइंट येईल की मी स्वतःशी बोलू शकतो, मला बाहेरनं कोणाचीही गरज नाहीये मोटिवेशन द्यायला, मी सेल्फ मोटिवेट होऊ शकतो. जस्ट इमॅजिन, वी आर द पीपल. आपण विचार करा, आपण डिप्रेशनमध्ये असतो आणि आपल्याला प्रत्येक वेळी वाटतं की कोणीतरी बाहेरनं येऊन मला कॉन्फिडन्स द्यावा, कोणीतरी बाहेरनं येऊन मला कॉन्फिडन्स द्यावा. मी कोणाशी तरी चॅट करीन आणि ती व्यक्ती येऊन मला काहीतरी 4 गोष्टी चांगलं सांगेल आणि त्याच्यानंतर मला बरं वाटेल. वाय शुड दॅट पॉइंट कम? का आपण स्वतःला सांगू शकत नाही? इमॅजिन करा, you are, if you can be savior for 100 different people, why can't you be savior for yourself? अशी कोणती गोष्ट आहे अशी अशी आणि तुम्ही जस्ट इमॅजिन करा ना, असं जगातला कुठला इश्यू आहे की ज्याच्यामुळे आपण डिप्रेस व्हावं? नथिंग, ऍक्च्युली नथिंग. तुमच्याकडे पैसा कमी आहे, तुमच्याकडे पैसा जास्त आहे, तुमच्याकडे मालमत्ता नाहीये, तुमच्याकडे रिलेशन्स नाहीयेत, माझे फ्रेंड्स माझ्याशी बोलत नाहीत. एव्हरीथिंग इज बुलशिट. एव्हरीथिंग इज बुलशिट. देअर विल बी अ पॉइंट इन युअर लाईफ
की ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की तुम्ही सगळं हारलाय, पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही खरं कधी हारता? तुम्ही ज्या वेळेला स्वतःशी कनेक्ट करू शकत नाही, दॅट इज द पॉइंट वेन यू हॅव ऍक्च्युअली लॉस्ट. पण आपण तो पॉइंटच शोधू शकत नाही. आणि ऑन द अदर हँड, इफ यू स्टार्ट मेडिटेटिंग, इफ यू स्टार्ट स्पेंडिंग टाइम विथ युअर सेल्फ, आणि हे मी आज लॉकडाऊन आहे म्हणून सांगत नाहीये, इवन आफ्टर लॉकडाऊन ओपन्स, इवन आफ्टर लाईफ गेट्स नॉर्मल, स्टार्ट डुईंग इट. स्टार्ट डुईंग इट. तुम्हाला खोटं वाटेल, मी किती वेळा शनिवारी ऑफिसला जात नाही, ओनली बिकॉज आय वॉन्ट टू स्टे विथ माय सेल्फ. मी अख्खा दिवस असतो, मी एका दिवसात 6-6 मूवीज बघितलेत, एका दिवसात मी अख्खी सिरीज संपवतो, जस्ट टू बी विथ माय सेल्फ. आणि नुसतं सिरीज बघणं किंवा टीव्ही बघणं नाही, आफ्टर after all watching all those series or movies or everything, I write my review about it. I write what my mind felt. I write about it. तर आय फील की आज आज मला मी टाइम बद्दल सांगायचं होतं का, की अजून खूप सांगण्यासारखं, म्हणजे मी तासभर बोलेन तरी अजून कमी आहे. इतक्या गोष्टी आहेत माझ्याकडे तुम्हाला सांगायला, की म्हणजे स्टोरीज आहेत की तुम्ही स्टोरी ऐकाल तर तुम्हाला असं वाटेल की धिस कनेक्ट्स टू अस, धिस कनेक्ट्स टू अस. बट बेसिकली अंडरलाईन पॉइंट हाच आहे की कॅन वी कनेक्ट विथ अवरसेल्स. का बाहेरच्या गोष्टी आपल्याला हॅम्पर करतात? का बाहेरच्या न्यूज बद्दल, कोरोनाची न्यूज असेल, आपण बघा दिवसभर तेवढंच वाचतो, दिवसभर तेवढंच ऐकतो, आणि प्रत्येकाचं डिस्कशन तेवढंच चालू आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की रात्र आलेली आहे, आपण झोपायचंय, आपण परत युट्यूब स्टार्ट करतो, आपण युट्यूब वरती 2 गाणे ऐकतो आणि परत कोरोनाची न्यूज येते, आपण परत ते वाचतो. प्रत्येक जण काउंट बघतोय, अरे आज 10 लाख झाले, आज 20 लाख झाले, आज 30 लाख झाले, आणि त्याच्याबद्दलच डिस्कशन आहे. व्हाय ना? कशाला आपल्याला त्या 4 दिवारच्या बाहेर काय चाललंय ह्याचा कशाला विचार करायचा आहे? वाय? स्पेंड युअर टाइम ॲट होम. इमॅजिन की अशी वेळ ही ऍक्च्युली खूप पॉझिटिव्ह वेळ, अशी वेळ आयुष्यात परत मिळणार नाही. तुम्हाला माहिती आहे, मी आता परवाच एका ठिकाणी वाचलं की अर्थ हॅज शट डाऊन फॉर रिपेअर्स. किती सुंदर वाक्य आहे, अर्थ हॅज शट डाऊन फॉर रिपेअर्स. म्हणजे मी पॉझिटिव्ह गोष्टी परवा शोधत होतो ऑनलाईन, आणि पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये मला दिसलं की गंगा नदी, जी अब्जो आणि करोडो आणि अब्जो रुपये खर्च करून गव्हर्नमेंट काही करू शकली नाही, ती फुल ऑफ ऑक्सिजन झालेली आहे. यू कॅन डायरेक्टली ड्रिंक दॅट वॉटर. ओझोन लेअर भरत आलेला आहे. आमचं घर जे आहे, आमच्या घराच्या मागं पूर्ण गार्डन आहे, आणि जनरली मला एक 10-15 प्रकारचे पक्षी दिसतात तिथं. बट यु नो, रिसेंटली आय हॅव सीन ॲटलिस्ट 200 to 300 टाइप्स ऑफ बर्ड्स. इतके दिसत आहेत. आपण सगळीकडे नेचर हॅज बीन फ्लरिशिंग इट सेल्फ. नेचर स्वतःला एक प्रकारे त्याने रेक्टिफाय केलेलं आहे. म्हणजे आपण ऍज अ ह्युमन बिंग किती किती युटिलाइज केले, किती आपण शोषण केलेलं आहे, आणि ते शोषण नेचरचं केलेलं आज नेचर स्वतःला रेक्टिफाय करतोय. वी आर हॅपी, इट इज अ व्हेरी सॅड थिंग दॅट कोरोना सारखी एखादी गोष्ट आली ज्यातनं खूप लोकांचं आयुष्य गेलं. पण मला असं वाटतं की त्यातनं पॉझिटिव्ह जर का काय आला असेल, तर त्या पॉझिटिव्हला आपल्याला जपता येईल का? आणि जपता येईल काचा अर्थ असा आहे की आज जर का गंगा एक 60 डेजच्या लॉकडाऊन नंतर इतकी क्लीन झालेली आहे, तर ओपन झाल्यानंतर आपण तेवढंच तिला स्वच्छ ठेवू शकू का? मला खरंच आज गव्हर्नमेंटकडे एक असा पॉइंट मांडावा असं वाटेल की तुम्ही इमिजिएटली आता स्टेप्स घेऊ शकाल का, की लॉकडाऊन उघडल्यानंतर ह्या गोष्टी अजिबात करायच्या नाहीत ज्याच्यामुळं गंगा नदीला त्रास होणार नाही, किंवा समुद्रात प्लास्टिक जाणार नाही, किंवा बाकीच्या वन्य आणि जीव वस्तूंना हानी होणार नाही. तुम्हाला आता चान्स आहे की तुम्ही आत्ताच रूल्स टाकू शकता. ज्या प्रकारे तुम्ही लॉकडाऊन ही लोकांवर फोर्स केलेली आहे, तसंच आपण आपल्या आयुष्यात ज्या प्रकारे आपण इतक्या निर्भीडपणे आणि विचार न करता वागत होतो, त्याच्यावरती आपण कंट्रोल आणू शकतो का? आणि मला असं म्हणायचं की प्रत्येक गोष्ट गव्हर्नमेंटनं आपल्यावरती लादण्यापेक्षा आपण नाही का स्वतःला शिकू शकत? आपण का मला कोणीतरी येऊन सांगितलं पाहिजे की अरे प्लास्टिक टाकू नको बरं का रस्त्यावरती? मला नाही कळत का? हीच वस्तू मी माझ्या घरात करेन का? मला माझी रूम खूप क्लीन लागते, सकाळी अर्ध्या तासात जर का माझी रूम क्लीन नसेल तर मला माझ्यावरती फ्रस्ट्रेशन येतं. तर मी जर का इतकं क्लीन राहायचा प्रयत्न करतो, तर आय कांट कीप माय नेचर क्लीन. आज मी नेचरमध्ये बाहेर जायला तडपतोय की मी बाहेर कधी जाईन. इतकी आपल्याला त्या हवा, पाणी, आकाश ह्या प्रत्येकाची गरज आहे, बिकॉज वी आर मेड अप ऑफ दॅट. मग आपण एवढं जर का त्यातनं बनलेलो आहोत, तर त्याच्याबद्दलच आपल्याला का काय वाटत नाही? का आपल्याला असं वाटत नाही की आपण घरातनं बाहेर पडल्यानंतर जे आहे ते खरं घर आहे आपलं? आपण घरात नाहीये, आपण बाहेर गेल्यानंतर आपलं खरं घर आहे.
आज आपण सातारा म्हणतो, त्याच्या बाउंड्रीज आहेत. पुणे म्हणतो, महाराष्ट्र म्हणतो, भारत म्हणतो. सर ह्या बाउंड्रीज नाहीच आहेत. ह्या बाउंड्रीज फक्त पेपरवरती आहेत. हा, तुम्ही रात्री 10 वाजता 11 वाजता गच्चीवर जावा आणि फक्त वरती आकाशाकडे बघा आणि तुम्हाला बघा कुठं बाउंड्री दिसतीये का. तिथं कुठंच बाउंड्री नाहीये. ह्या बाउंड्रीज सगळ्या आपण मांडलेल्या आहेत. व्हाय कांट वी ब्रेक दॅट बाउंड्रीज. मी FB वर पाहिलं की किती लोक प्रयत्न आणि नवीन इन्व्हेन्शन्स काढतात ज्यातनं त्यांनी हजारो किलोमीटर किंवा हजारो लेक्स क्लीन केलेत. त्यांनी एका व्यक्तीनं पूर्ण आयुष्य जंगल करण्यासाठी केलेले. त्यानं काहीतरी 400-500 एकर का 1000 एकर त्यानं जंगल मांडलं. म्हणजे इमॅजिन करा की त्यानं स्वतः जंगल डेव्हलप केलं, की हाऊ मच ही डेडिकेटेड हिज लाईफ फॉर दॅट. म्हणजे ही बाब जर का आज एका व्यक्तीच्या मनात येऊ शकते तर आपल्या काय येऊ शकत नाही. वी आर जस्ट लिव्हिंग. वी आर जस्ट लिव्हिंग. आज परवा अर्चना पाटील मॅडमनी सांगितलं की आपण आपले रिसोर्सेस खूप जपून वापरले पाहिजेत, कारण लॉकडाऊनच्या सिच्युएशनमध्ये ऑलरेडी सगळीकडे फूड ग्रेन्स कमी आहे. मला असं म्हणायचं आहे की इतका महत्वाचा विचार आपल्याला आज एखाद्या टफ पोझिशनमध्ये जर का येतो, तर सर सगळं नॉर्मल झाल्यानंतर का नाही येत? का आपण ताटावरती बसल्यानंतर एवढंच घेत नाही की जेवढं आपल्याला हवंय? वाय डू वी वेस्ट? वाय डू वी वेस्ट? मी आंघोळ करताना सुद्धा विचार करतो की मला शॉवर नाही चालू करायचं, त्यापेक्षा मी एक अर्धी बादली काढतो आणि त्या अर्ध्या बादलीमध्ये मला माझं आंघोळ बाकी पूर्ण प्रोसेस मी माझी कंप्लीट करू शकतो. तर मला मग 2 बादली शॉवरमध्ये का घालवायचे? व्हाय कांट आय थिंक ऑल दोज इम्पॉर्टंट थिंग्स इन माय डे टू डे लाईफ? आपण हे रूल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी जर का डेली लाईफमध्ये आणू शकलो तर आपलं लाईफ नॉर्मल होईल. आणि इट इज नॉट फॉर समवन एल्स, दिस इज फॉर अस. दिस इज फॉर अस. हेच जग आहे जिथं लाईफ आहे, अजूनही कुठेही सापडलेलं नाहीये. आणि धिस लाईफ इज द रिअल रिअल थिंग इन दिस वर्ल्ड. आज नेचर 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 असं असं म्हणतात की नेचर हॅज नो इमोशन्स. का म्हणतात? बिकॉज कुठेतरी आग लागते, कुठेतरी आग लागल्यानंतर सगळे प्राणी मरतात, सुनामी आल्यानंतर लोक वाहून जातात, म्हणजे नेचरला कुठेही फिलिंग नाहीये. पण आय फील अपोजिट वे, की नेचर एवढं रिॲक्ट कधी करतं माहितीये का? जेव्हा त्याच्यावरती काहीतरी बादलं गेलेलं आहे. आज सुनामी आली आहे बिकॉज समवेअर वी हॅव क्रिएटेड समथिंग निगेटिव्ह इन सो ह्यूज अमाऊंट ऑफ क्वांटिटी की त्याचे निगेटिव्ह रिपरकेशन्स ते आपल्यावरती येतात. आणि दॅट इज फोर्स्ड. दॅट इज फोर्स्ड. नेचरला करायचं नाही, बट इट कम्स आउट. इट कम्स आउट. सो वी हॅव टू थिंक ॲज अ ह्युमन बिईंग. ॲज अ ह्युमन आपल्याला एक सोल आहे. आपल्याला कुठेतरी एक विचार करण्याची शक्ती दिलेली आहे. आपण विचार केला पाहिजे की ह्या लॉकडाऊनमध्ये आपण काय काय विचार केला पाहिजे, आपण पॉझिटिव्ह कसं राहिलं पाहिजे. मी असं म्हणतो की तुम्हाला जर का असं वाटत असेल ना की तुम्ही कम्युनिकेशनमधनं बाहेर पडलाय, सोशल नका राहू. मी सांगतो की बंद करा व्हॉट्सअप, बंद करा FB. तुम्ही त्यापेक्षा काय करा, तुमच्या रोज 10 मित्रांची लिस्ट काढा आणि त्यांना कॉल करा. 10 मित्रांशी 10 मिनिटं फक्त बोला. 10-10 मिनिटं प्रत्येकाशी बोला. तुम्ही बघा तुम्हाला किती लाईव्हली वाटतंय. कनेक्ट विथ पीपल. मी आज बघितलं की वाढदिवस असेल तर मला 700-800 मेसेज येतात, पण मला दिवसातनं कॉल एक 25च येतात. वाय कांट, इफ यू आर कनेक्टेड सो क्लोज टू युअर फ्रेंड, देन गिव्ह अ कॉल. अर्धा सेकंद लागतो कॉल करायला. सो ॲटलिस्ट ज्या लोकांशी आपण खूप कनेक्टेड आहोत त्यांना कॉल करा. तुम्हाला असं कोणी वाटत असेल की बाबा कोणीतरी डिप्रेशनमध्ये आहे तर त्यांना कॉल करा, त्यांच्याशी बोला. मेक देम फील गुड. ज्या वेळेला त्यांना तुम्ही गुड फील कराल त्यावेळेला तुम्हाला सुद्धा खूप बरं वाटेल. फॅमिली तर आहेच. फॅमिलीसाठी तर तुम्ही सगळे करताच आहात. तुम्ही रिसोर्सेस नक्की कमी वापरा. तुम्ही मॅक्सिमम लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करा. आणि लॉकडाऊन निघेल. इट्स नॉट अ बिग डील. आज काय 3.0 निघाला, 4.0 निघेल, 5.0 निघेल. मी म्हणतो की यू हॅव टू गेट रेडी फॉर अ न्यू नॉर्मल लाईफ. आतापर्यंत नॉर्मल लाईफ म्हणजे आपण हिंडत रखडत कसे पण वागत होतो. देर विल बी अ न्यू नॉर्मल कन्सेप्ट. न्यू नॉर्मलचा अर्थ काय? सगळं लॉकडाऊन जरी निघालं तरी तुम्ही सोशली फ्रीली वागू शकणार नाहीये, तुम्ही फ्रीली फिरू शकणार नाही. बिकॉज कोरोना हा अनलेस अँड अंटिल कुठेतरी प्रॉपर वॅक्सिन निघत नाही, हा 100% जाणार नाहीये. सो बी रेडी फॉर दॅट नॉर्मल. आपण बाहेर पडल्यानंतर सुद्धा आपल्याला काहीतरी आयुष्यात रूल्स करायला लागणार आहेत आणि आपल्याला काळजी घ्यायला लागणार आहे. आपल्याला आपल्या लोकांची सगळ्यांची काळजी घ्यायला लागणार आहे. आज सुद्धा मी सांगतो, आय एम ट्राईंग टू जस्ट कनेक्ट फिनिशिंग पॉइंट्स, की आजपासून तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही तो स्वतःशी कनेक्ट करू शकता का. फाइंड युअर मी टाईम अँड ट्राय टू मेक इट द बेस्ट.
खूप गोष्टी शिकण्यासारखं आहेत. इतके कोर्सेस युडेमी सारखी साईट आहे जिथे जाऊन तुम्ही खूप नवीन नवीन गोष्टी शिकू शकता. आणि कीप लर्निंग, कीप एन्जॉईंग, कीप एंटरटेनिंग युअर सेल्फ. डोंट आस्क समवन टू कम अँड एंटरटेन यू. तर ह्या सगळ्यातनं आय एम डॅम शुअर की तुम्ही तुमचा सगळा टफ पिरियड इझिली काढाल आणि एक आयुष्याला आपलं एक वेगळं वळण लागेल. यू विल स्टँड समवेअर स्ट्रॉंग फॉर युअर सेल्फ. आणि विथ दिस मी श्रीनिवास पाटील फाउंडेशनला थँक्यू म्हणतो की त्यांनी खरोखर हा जो ग्रुप फॉर्म करून सोशल कॉजसाठी किंवा लोकांना मोटिवेट करण्यासाठी स्टेप घेतलेली आहे. सॅल्यूट टू दॅट. आणि मॅक्सिमम लोकांनी या ग्रुपमध्ये कनेक्ट व्हावं. मॅक्सिमम लोकांनी मी म्हणतो की मॅक्सिमम लोकांनी इव्हन लाईव्ह येऊन आपल्याला जे काय नवीन नवीन शिकता येतंय, आपल्याला आयटम्स येत असतील, आपल्याला नवीन गोष्टी माहीत असतील ते त्यांनी कनेक्ट करून सांगावेत. एखाद्याला मी म्हणतो की तुम्हाला जर का कोणी एखाद्यानं खूप चांगलं बुक वाचलं असेल तर त्याचा सारांश त्याने येऊन एक्सप्लेन करावा. अँड आय फील की विथ दिस हॅपीनेस इज समथिंग विच स्टेज विदिन यू. हॅपीनेस इज समथिंग विच कम्स फ्रॉम युअर इनर सेल्फ. हा जो तुमचा इनर सेल्फ तुम्हाला पॉझिटिव्ह करतो, हा जो इनर सेल्फ तुम्हाला मोटिवेट करतो, ह्या इनर सेल्फशी कनेक्ट व्हा. स्पिरिच्युअल बोलण्यासारखं इतकं आहे ना की तुम्हाला आपण अख्खी रात्र बोलू शकतो, अख्खा दिवस बोलू शकतो. मे बी नेक्स्ट टाइम आल्यानंतर मी तुम्हाला थोडा एक अजून नवीन कन्सेप्ट बद्दल सांगायचा प्रयत्न करेल की लॉ ऑफ अट्रॅक्शन. की आपल्या आयुष्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन हा आपल्याला कसा कनेक्ट करू शकतो. आणि मी म्हणतो की मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्टडी करा त्याचा. लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या आयुष्यात आहे. मिरॅकल्स आपण रोज बघतो आणि these miracles come only because only because you are connected to the nature. Try to feel them, try to write them down, try to note them down. आणि with this I give I say best of luck. उरलेला पिरियड जो आहे थोडाच राहिलेला आहे, पण प्रयत्न करा की तुम्ही उरलेला पिरियड सुद्धा खूप चांगल्या प्रकारे घालवाल. उरलेल्या पिरियडमध्ये तुम्ही मॅक्सिमम नवीन गोष्टी काहीतरी अचीव कराल. तुम्ही तुमच्यासोबत एक 10 लोकांना अजून घेऊन प्रयत्न करून पॉझिटिव्हिटी क्रिएट करा. अँड सातारकर, आय एम हॅपी टू बी कनेक्टेड विथ ऑल यू ऑल अँड लव्ह यू ऑल. थँक्यू.